पुणतांबा येथे शाश्वत विकास आणि जलसंधारणाला चालना देणाऱ्या मोठ्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि वारी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली मिशन 500 कोटी लिटर जलसाठा अंतर्गत आळंदी नदीतील गाळ काढणे, खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। CSR फंड आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून पोकलेन मशीनच्या सहाय्याने हे काम सुरू असून गावकऱ्यांनी डिझेल खर्चही उचललाय। या उपक्रमामुळे लोकसहभागातूून जलक्रांती घडत असल्याचे चित्र दिसते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला। पाच पाटील विनोद घनवटे यांनी सांगितले की राज्यातील 192 गावांमध्ये अशाच प्रकारचे जलसंधारणाचे काम सुरू असून शाश्वत विकास हाच मुख्य उद्देश आहे। रामकृष्ण हरी। डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण सर, वारी फाउंडेशन, धामणगाव तालुका चाळीसगाव यांच्या संकल्पनेतून मिशन 500 कोटी लिटर जलसाठा यांच्या अंतर्गत व VUB फाउंडेशन यांच्या माध्यमातून येथे पुणतांबा येथील आळंदी नदी चा गाळ काढून खोलीकरण रुंदीकरणाचे कामाला सुरुवात झाली। या कामाकरता VUB फाउंडेशनच्या माध्यमातून पोकलेन मशीनचं भाडं देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे लोकसहभागातून डिझेल खर्च करून तसेच ऑपरेटरचा जेवणाचा डबा पण शेतकरी बांधव देणार आहे। साधारण इथून शिर्डी पुणतांबा रोड ते रामपूरवाडी पुणतांबा शिवापर्यंत 3-3.5 किलोमीटरचं हे नदी खोलीकरणाचं काम आहे। गेल्या कित्येक वर्षापासून हे काम प्रलंबित होतं, परंतु आज शेतकरी बांधवांनी मिशन 500च्या माध्यमातून डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यासाठी एकत्र आले व या कामाचा शुभारंभ आज झालेला आहे।